पलूस कडेगाव मतदारसंघातील भिलवडी हे अतिशय महत्त्वाचं गाव आहे, मोठे आहे। येथील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केलं, त्यामुळे भिलवडीच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असं आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितलं। येथील बिरोबा मंदिरासमोर सभा मंडप बांधकामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। या कामाचं भूमिपूजन डॉक्टर कदम यांनी केलं। यावेळी ते बोलत होते। रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सांगली कारखान्याचे संचालक राजूदादा पाटील, सरपंच सीमा शेटे व सर्व सदस्य उपस्थित होते। डॉक्टर विश्वजित कदम यांचा काठी आणि घोंगडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला। दरम्यान यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त दर्शन घेतलं, तसेच साखरवाडी येथील हजरत पीर मदन शाह वली उर्सानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट दिली। यावेळी युवा नेते पृथ्वीराज पाटील, प्रतीक संग्राम पाटील, विजयकुमार चोपडे, सतीश पाटील, बाळासाहेब मोहिते, जावेद तांबोळी, पांडुरंग टकले, बाळासाहेब मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नेते आमचे थोरले बंधू सन्मान्य राजूदादा पाटील, ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास अण्णा, माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते आदरणीय विजय अण्णा चोपडे, आदरणीय बाळासाहेब काका मोहिते, आदरणीय या ठिकाणी चंदूजी पाटील, आपल्या गावच्या सरपंच सौभाग्यवती सीमा शेटे सरपंच ताई, या ठिकाणी बाळासाहेब अण्णा मोरे, आदरणीय बाळासाहेब काका मोहिते, बीडी पाटील सर, पुण्याचा आमच्या अंकुलकुपचे युवा नेते, ज्येष्ठ सहकारी सन्मान्य सतीशाबा पाटील, सर्वच इथं उपस्थित असणारे गावातील मान्यवर आणि सन्मान्य ज्यांची कवाली आपण ऐकली, आदरणीय राज चिस्ती साहेब, बरोबर ना? नाही, तुम्ही आणि तुमचं जे तुमचे सहकारी आहेत तुमचं मनापासून अभिनंदन करतो। मला वेळ मिळाला असता आणखी एक तासभर तरी मी ऐकलं असतं। जबरदस्त, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही तुमचं बेलोडी गावात माझ्या मतदारसंघात स्वागत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।